नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहतोय इयत्ता 9वीचं प्रकरण 4 गुणोत्तर व प्रमाण रेशिओ अँड प्रपोर्शन या प्रकरणातील सराव संच 4.2 प्रॅक्टिस सेट 4.2 साठी आज आपण अभ्यास पाहणार आहोत। यापूर्वी तुम्ही सराव संच 4.1 प्रॅक्टिस सेट 4.1 याचा अभ्यास पाहिलेला आहे। तर अतिशय सोपा असणार आहे हे प्रकरण आणि हा सराव संच सुद्धा तेवढाच सोपा आहे। तर जाऊया आपण या सराव संच 4.2 कसा सोडवायचा या घटकाकडे। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील। तर पहा, आपण आज सराव संच 4.2 मधला उदाहरण सोडवत आहोत। यातला पहिला प्रश्न आहे की a/b इज इक्वल टू ak/bk या गुणधर्माचा उपयोग करून खालील रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा। फिल इन द ब्लँक्स यूजिंग प्रॉपर्टी a/b इज इक्वल टू ak/bk। आता काय प्रॉपर्टी आहे a/b बरोबर ak/bk? ज्यावेळी दोन गुणोत्तर दिलेली आहेत, सुरुवातीला पहिलं गुणोत्तर घेतलं आपण a/b, या गुणोत्तराला आपण जर एका समान संख्येनं अंशाला आणि छेदाला गुणलं, when we multiply to numerator and denominator then we get a new ratio and our given ratio are equal। जेव्हा आपण दिलेल्या गुणोत्तराच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणतो त्यावेळी मिळणारं गुणोत्तर हे मूळ गुणोत्तरा एवढं असतं। हा पहिला नियम आहे किंवा या नियमाचा वापर करून हा पहिला प्रश्न सोडवायचा आहे। उदाहरणार्थ या a/b या गुणोत्तराला आपण k या संख्येनं गुणलं, तसंच छेदाला पण k या संख्येनं गुणलं तर जे गुणोत्तर मिळालं ak/bk, तर हे गुणोत्तर या मूळ a/b या गुणोत्तराशी समान असतं। म्हणजे एक उदाहरण घेतलं आपण 4/5 या गुणोत्तराला, पहा दिलेलं गुणोत्तर आहे 4/5, गिवन रेशिओ इज 4/5, देन वी मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2। 4 ला आणि 5 ला आपण 2 न गुणू, 4 गुणिले 2 छेद 5 गुणिले 2 बरोबर 4 दोन्ही 8 आणि 5 दोन्ही 10। तर नवीन गुणोत्तर मिळालं 8/10 8/10। देन द रेशिओ 4/5 इज इक्वल टू न्यू रेशिओ 8/10। म्हणजे पहिलं गुणोत्तर आणि दुसरं गुणोत्तर नवीन मिळालेलं हे सारखंच असतं। या गुणोत्तरात या गुणधर्माचा उपयोग करून आपणाला या रिकाम्या जागा भरायच्या आहेत। पहा, एखाद्या गुणोत्तराच्या अंशाला आणि छेदाला नुसतं गुणाकारानं नाही तर भागाकारानं सुद्धा, एखाद्या गुणोत्तराच्या अंशाला आणि छेदाला जर आपण एका समान संख्येनं गुणलं किंवा भाग दिला तरी सुद्धा मिळणारं गुणोत्तर हे मूळ गुणोत्तरा एवढंच असतं। हा गुणधर्म ak/bk इज इक्वल टू a/b। तर या गुणधर्माचा उपयोग करून या रिकाम्या जागा भरायच्या आहेत। फिल इन द ब्लँक्स यूजिंग प्रॉपर्टी a/b इज इक्वल टू ak/bk। देन दिलेलं गुणोत्तर 5/7 आहे, या गुणोत्तराला इथं छेद 7 असताना तो 28 झाला। काय केल्यानंतर 28 झाला असेल बघा, कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर 28 झाला असेल? 7 ला बरोबर, कितीनं? 4 न गुणल्यानंतर। मग जसं छेदाला 4 न गुणलं तसं अंशाला पण 4 न गुणू आणि मग 5 गुणिले 4 बरोबर हे येणार आहेत 20। तर या ठिकाणी येईल 20। कळलं का? अतिशय सोपा भाग। या 7चे 28 झाले, कधी झाले? ज्यावेळी 7 ला 4 न गुणलं। तसं या 5 ला सुद्धा 4 न गुणायचं आणि मग 5 गुणिले 4 बरोबर 20 आले। आता पहा, या 7 ला इथं 5 ला 35 झाले, 5चे 35 झाले। मग इथं किती येणार आहेत?
तर या 7 ला किती न गुणावं लागेल? जसं 5 ला आपण 7 न गुणलं तसं 7 ला सुद्धा 7 नच गुणायचं आणि मग 7 गुणिले 7 हे येणार आहेत 49. तर इथं येणार आहेत 49. लक्षात येत आहे? आता पहा इथं 7 आहेत, 7 चे किती झालेत? 3.5. काय केलं इथं? तर 1/2 न गुणलं म्हणजे याचा निम्मा केला. 7 चे निम्मे केले म्हणजे 1/2 न गुणलं. या 7 ला 1/2 न गुणलं म्हणजे बे 1 बे 6 1 उरतो. उरलेल्या 1 ला दशांश दिला, इथं दशांश दिला आणि उरलेल्या 1 वर 0 घेतले. मग बे 5 10 7.5 आले, 3.5 आले. जसं 7 ला 1/2 न गुणल्यानंतर 3.5 आले तसंच आपणाला 5 ला 1.2 न गुणावं लागेल आणि मग 5 ला 1.2 न गुणलं, 1/2 न गुणलं तर गुणाकार हा 5 2 बे 2 4 1 उरतो. उरलेल्या 1 ला 2 न भाग जात नाही म्हणून दशांश दिला आणि उरलेल्या 1 वर 0 घेतला तर 10 झाले. बे 5 10. 5 ला 1/2 न गुणल्यानंतर उत्तर मिळालं 2.5. म्हणजे या रिकामे जागेत पण अंक लिहायचा आहे, संख्या लिहायची आहे 2.5. कळलं का? अगदी याच पद्धतीनं हे दुसरं उदाहरण सुद्धा सोडवायचं आहे. जसं की पहिल्या उदाहरणामध्ये आपण एका अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणत होतो तसं दुसऱ्याही उदाहरणात तीच क्रिया आहे. आता दिलेलं गुणोत्तर आहे 9/14, 9/14, 9/14. मग 9 ला किती न गुणल्यानंतर 4.5 आले? तर 9 चा 9 चा अर्धा 4.5 आहे. लक्षात घ्या, अर्धा आहे म्हणजे 1/2 न गुणलं. जसं 9 ला 1/2 न गुणलं तसं 14 ला पण 1/2 न गुणायचं आणि मग 14 गुणिले 1/2 बे 1 बे 7 14 शिल्लक आले 7 म्हणजे इथे येणार आहेत 7. कळतंय ना? आता जसा 14 ला 42, 14 असताना 4.2 आले, छेद 14 आहे त्या 4.2 आहे इथं. मग याच्याशी समान गुणोत्तर होण्यासाठी या जागेमध्ये काय घ्यावं लागेल? मग 14 ला किती न गुणल्यानंतर 4.2 आलं? तर 14 ला 0.3 न गुणलं. आपण माहिती आहे 14 त्रिक 42, 14 into 3 is equal to 42. Therefore we multiply to 14 by 0.3. Therefore 14 into 0.3 and we get 4.2. म्हणजे 14 ला 0.3 न गुणलं तर 4.2 आलं. मग जसं छेदाला आपण 4.2 न गुणलं तसं अंशालाही गुणू. किती न? तर 0.3 न. 4.9 into 0.3 आणि मग 9 त्रिक 27 हा दशांश एकानंतर येईल तर इथे येईल 2.7 2.7. आता याच धर्तीवरती या 14 ला आपण 0.3 न गुणल्यानंतर 4.2 आलं तसं 14 ला किती न गुणल्यानंतर 3.5 येत आहे. मग या 14 ला 14 चा कितवा भाग आहे हा? 3.4 3.5. 14 चा कितवा भाग? 14 चा अर्धा भाग 7 येतो आणि त्या 7 चा पुन्हा अर्धा भाग केला तर 3.5 येतात आणि म्हणून 14 चा चौथा भाग 3.5 आहे. म्हणून या 14 ला 1/4 न मल्टिप्लाय करायचं आणि मग 14 ला जर आपण 1/4 न मल्टिप्लाय केलं तर 4 त्रिक 12 2 उरतात. उरलेल्या 2 ला भाग जात नाही, दशांश दिला आणि या 2 वरती 0 घेतला. 4 5 20 म्हणजे 3.5 आले. म्हणजे 14 ला 1/4 न गुणलं 1/4 न मल्टिप्लाय केलं त्यावेळी 3.5 आलं. आता असंच मग 9 ला 1.4 न मल्टिप्लाय करायचं. मग 9 into 1/4 मग 9/4 4 2 8 1 उरतो. उरलेले 1 ला भाग जात नाही म्हणून दशांश दिला आणि इथं 0 घेतले. 4 2 8
पुन्हा 2चा भाग गेला, पुन्हा 2 उरले. आता उरलेल्या 2वर इथं एकदा दशांश दिल्यामुळं उरलेल्या 2वर 0 घेता येईल. मग 4 पंचे 20 आणि मग इथं येईल 2.25. अशा रीतीनं आपण या ठिकाणचा जो अंक विचारला होता की इथं काय येणार आहे, संख्या विचारली होती, तर तिथली संख्या आली 2.25. कळला का पहिला प्रश्न? काय करायचं आहे की अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणायचं. गुणल्यानंतर मिळणारं गुणोत्तर हे मूळ गुणोत्तरा एवढं असतं. असा हा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माचा वापर करून आपण हा पहिला प्रश्न सोडवला. आता आपण सोडूया प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न पाहतोय आपण. पुढील गुणोत्तरे काढा. फाइंड द फॉलोइंग रेशिओज. वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर. रेशिओ ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर. मग आपण वर्तुळाच्या त्रिज्येला काय म्हणतो बरं? कोणत्या अक्षरानं दर्शवतो? गुड, आर. रेडियस. रेशिओ ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे वर्तुळाच्या त्रिज्येसाठी आपण आर हे अक्षर वापरतो. तर सर्कम्फरन्स लिहिण्याचा काय फॉर्म्युला आहे? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 2πr and then we get ratio. गुणोत्तर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहितो आपण. रेशिओ इज इक्वल टू रेडियस अपॉन सर्कम्फरन्स. रेडियस काय? आर. सर्कम्फरन्स 2πr. देन आर and r cancel, we get 1/2π. म्हणजे गुणोत्तर काय मिळालं बघा? वर्तुळाच्या त्रिज्येचं त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर. गुणोत्तर बरोबर त्रिज्या आणि परिघ यातलं गुणोत्तर. त्रिज्या आपण r अक्षरानं दर्शवतो, परिघ 2πr. हे r आणि r कॅन्सल, शिल्लक 1/2π इज इक्वल टू 1/2π. इथं 1/2π. तर वर्तुळाची त्रिज्या आणि त्या वर्तुळाचा परिघ यांच्यामधलं गुणोत्तर हे एक जसे 2π किंवा 1/2π 1/2π अशा रीतीनं हा रेडियस आणि सर्कम्फरन्स यामधला रेशिओ मिळाला 1/2π. एकास 2π. तसा आर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे त्याच्या परिघात आर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. रेशिओ ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ रेडियस आर टू इट्स एरिया. म्हणजे या ठिकाणी गुणोत्तर येईल. गुणोत्तर बरोबर कशाचा आहे? तर आर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे, म्हणजे परिघ छेद कशाशी? परिघाचं क्षेत्रफळाशी. क्षेत्रफळ. आणि मग परिघाचं सूत्र माहित आहे 2πr. क्षेत्रफळाचं माहित आहे πr². 2πr अपॉन पाय इंटू आर इंटू आर. आरचा वर्ग जो आहे तो आपण आर इंटू आर लिहिलं, आर गुणिले आर लिहिलं. तर हे आर आणि आर कॅन्सल, पाय आणि पाय कॅन्सल, शिल्लक 2/r. म्हणजे काय मिळाला रेशिओ? 2/r. कारण रेशिओ इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन एरिया. मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2πr अपॉन एरिया πr². r² ला आपण r इंटू r या पद्धतीमध्ये लिहू. हे r आणि r कॅन्सल, पाय आणि पाय कॅन्सल, 2/r और 2/r किंवा 2 जसे r. म्हणजे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं गुणोत्तराच्या रूपातलं. ते आहे 2 जसे r किंवा 2/r. 2/r.
तिसरा प्रश्न, बाजू 7 असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर. ज्या चौरसाची बाजू 7 आहे त्या चौरसाच्या कर्णाचं त्याच्या बाजूशी असलेलं गुणोत्तर रेशिओ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर ऑफ इट्स साइड इफ द लेंथ ऑफ साइड इज 7 सेमी. बाजू 7 असलेल्या चौरसाच्या कर्णाचे. मग आपल्याला एक गुणधर्म माहित आहे की चौरसाचा कर्ण हा त्या चौरसाच्या बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. कोणत्याही चौरसाचा कर्ण हा त्याच्या बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो आणि म्हणून गुणोत्तर बरोबर, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहितोय आपण, गुणोत्तर बरोबर काय की कर्णाचे त्याच्या बाजूशी, कर्ण कोणताही कर्ण चौरसाचा हा वर्गमुळात 2 गुणिले बाजू किंवा बाजू गुणिले वर्गमुळात 2 एवढा असतो आणि छेद आहे बाजू. मग आता 2 गुणिले बाजू दिलेली आहे, बाजू आहे 7 छेद बाजू, बाजू आहे 7, हे 7 आणि 7 कॅन्सल, √2/1. therefore we can write √2 as to 1. म्हणजे रेशिओ काय मिळाला, √2/1 or √2 as to 1. म्हणजे चौरसाच्या कर्ण डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साइड. कोणत्याही चौरसाचा कर्ण हा त्याच्या बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो आणि म्हणून वर्गमुळात 2 गुणिले बाजू छेद बाजू आणि मग बाजू आणि बाजू कॅन्सल झालं, शिल्लक √2/1. therefore we get ratio √2 as to 1. अशा रीतीनं अतिशय सोपे प्रश्न तुम्हाला या प्रकरणामध्ये मिळणार आहेत. आणखी एक प्रश्न या दुसऱ्या प्रश्नातलं चौथं बीट राहिलेलं आहे ते आपण पाहू. चौथं बीट आहे, लेंथ्स ऑफ साइड ऑफ अ रेक्टँगल आर 5 सेमी अँड 3.5 सेमी. फाइंड द रेशिओ ऑफ इट्स पेरिमीटर अँड टू एरिया. लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर लिहा. मग अगोदर काय करावं लागेल आपल्याला, यांची परिमिती काढावी लागेल आयताची, त्यानंतर क्षेत्रफळ काढावे लागेल आणि मग गुणोत्तर लिहावं लागेल. आणि म्हणून परिमिती बरोबर सूत्र माहित आहे की 2 कंसात लांबी अधिक रुंदी आणि मग 2 गुणिले 5 अधिक 3.5 बरोबर 2 कंसात 8.5 आणि गुणाकार येईल 17 सेमी. हे काय आलं, परिमिती आली. आता क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळ बरोबर सूत्र लांबी गुणिले रुंदी, L इंटू बी. लांबी आहे 5, रुंदी आहे 3.5 बरोबर 5 आणि 5 25 गुणाकार हातचे येतात 2, 5 त्रिक 15 आणि 2 17. तर पॉइंट 1 नंतर येईल सेमी स्क्वेअर. The perimeter of rectangle is equal to 2 into length plus breadth L plus B. Then we get 2 into 5 plus 3.5. Then 2 into 8.5 is equal to 17 semi. And then area of rectangle क्षेत्रफळ बरोबर L into B is equal to 5 into 3.5 is equal to 7.5 semi square. And then we write गुणोत्तर रेशिओ इज इक्वल टू पेरिमीटर अपॉन एरिया. मग परिमिती काय आली आहे, 17 आली आहे, छेद 17.5 आणि मग हा भागाकार एवढा केला तरी चालेल किंवा एवढंच उत्तर ठेवलं तरी चालेल. गुणोत्तर आता पूर्णांकामध्ये लिहू. पूर्णांकामध्ये लिहिण्यासाठी याची दुप्पट करावी लागेल आणि याची दुप्पट करायची. मग 17 दोन्ही 34 आणि 17.5 गुणिले 2 म्हणजे 35. तर 34/35 अँड द रेशिओ वी गेट 34 as to 35. किंवा मग तुम्ही एवढं लिहिलं तरी चालेल 17/17.5. तर प्रश्न सोडवण्यासाठी घेतला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 4.2
मधला क्वेश्चन नंबर 3. कंपेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशिओज. खालील गुणोत्तराच्या जोड्यामधील लहान मोठेपणा ठरवा. तर मग क्वेश्चन नंबर 1 त्यामधला बीट नंबर 1 √5/3 अँड सेकंड रेशिओ इज 3/√7. या दोन रेशिओ मधलं कंपॅरिझन करताना काय करायचं आहे, तर पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार अगोदर मांडायचा, नंतर दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद यांचा गुणाकार नंतर मांडायचा. यापैकी जो गुणाकार मोठा असेल त्या बाजूचं गुणोत्तर मोठं, हे ओळखण्याची सोपी पद्धत की √5 × √7 आणि 3 × 3. मग आता यांचा गुणाकार येईल √35, हा गुणाकार 9. यापैकी कोणती संख्या मोठी आहे हे ठरवण्यासाठी एकतर दोन्ही संख्या वर्गमुळात पाहिजेत, इन रूट मध्ये पाहिजेत, आणि मग या 9 ला आपण रूट मध्ये घेऊ. तसं आणखी एक लक्षात येतं की 36चं वर्गमूळ 6 आहे हे आपल्याला माहित आहे. मग ही संख्या कशी आहे, इथं तर √35 आहे, म्हणजे हा नंबर 6 पेक्षा लहान आहे आणि हे तर 9 आहे, किंवा असं नाही कळलं तर मग याला आपण √35 लिहू आणि याला पण रूट मध्ये घेऊ तर √81 येतील. आणि म्हणून √35 इज लेस दॅन √81 अँड देअरफॉर मग ज्या बाजूचा गुणाकार मोठा त्या बाजूचं गुणोत्तर मोठं, रेशिओ मोठा, म्हणजे √5/3 इज लेस दॅन 3/√7. म्हणजे या पहिल्या गुणोत्तरापेक्षा दुसरं गुणोत्तर या ठिकाणी मोठं सापडतं. आता दुसरं उदाहरण पाहू. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 3 × √5 × √125 √63 × 5 × √7. आता मग हा गुणाकार जर मोठा वाटत असेल तर याचे आणखी अवयव पाडू आपण की जेणेकरून एकाचं वर्गमूळ निघेल. 3 × √5 × 25 × 5, किंवा मग डायरेक्ट हा गुणाकार करू शकता. इथं √9 × 7 × 5 × √7. काय केलं, 63 ला 9 × 7 लिहिलं, गुणिले 5 वर्गमुळात 7 लिहिले, आणि मग आता 3 वर्गमुळात 5 गुणिले 25चं वर्गमूळ 5 वर्गमुळात 5. इथं 9चं वर्गमूळ 3 वर्गमुळात 7 गुणिले 5 वर्गमुळात 7. आता या पूर्णांक संख्यांचा गुणाकार करू. 5 × 3 = 15 √25. √5 × √5 √25. 3 × 5 15 आणि √7 × √7 √49. मग 15 × √5 = 5. 15 × √49 = 7. आता हा गुणाकार 15 × 5 75 आणि 15 × 7 105. अर्थात हा गुणाकार मोठा 105. म्हणून या बाजूचं गुणोत्तर मोठं, म्हणजे 3√5/5√7 इज लेस दॅन लहान आहे √63/√125. म्हणजे इथं पहिलं गुणोत्तर लहान आहे दुसऱ्या गुणोत्तरापेक्षा. आता चौथं बीट आपण सोडवण्यासाठी घेतलेलं आहे. बाकीचे राहिलेली 2 बीट तुम्हाला सोडवता येतील. मग आता इथं घेऊ आपण गुणाकार करण्यासाठी √80 × √27 √45 अँड √48. हा गुणाकार याच्या अवयव आपण घेऊ गुणाकार सोपा होण्यासाठी. तसं तर तुम्ही याचा गुणाकार करू शकता आणि याचाही गुणाकार करू शकता, जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही सोडू शकता. मग याला 16 × 5, याला 9 × 3 लिहिता येईल, याला 9 × 5 आणि इथं लिहिता येईल 16 × 3. आता या 16चं √4 रूट मध्ये 5 इंटू 9चं √3 √3 9चं √3 √5 इंटू 4 √3.
आणि मग हा गुणाकार करू आता 4 त्रिक 12 √15 5 इंटू √3 √15 इथं 4 त्रिक 12 5 इंटू √3 √15 दोन्ही नंबर सेम आले दोन्ही गुणाकार सारखे आले आणि म्हणून हे दोन्ही रेशिओ इक्वल आहेत देअरफॉर √80 अपॉन √48 इक्वल टू √45 अपॉन √27. तर अशा रीतीनं आपण सराव संच 4.2 मधला क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी आता पाहिलेला आहे. राहिलेली 2 उदाहरणं तुम्ही याच पद्धतीनं सोडवा. प्रश्न क्रमांक 4 क्वेश्चन नंबर 4 बीट नंबर फर्स्ट. Quadrilateral ABCD is a parallelogram. The ratio of angle A and angle B of this parallelogram is 5:4. Find the measure of angle B. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. त्याच्या कोन A व B यांच्या मापाचे गुणोत्तर 5:4 आहे तर कोन B चे माप काढा. हा प्रश्न सोडवण्यापूर्वी समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आपल्याला माहित पाहिजेत. आता चौकोन ABCD असल्यामुळं तो जर चौकोन असा असेल गिवन पॅरलेलोग्राम ABCD इथं चौकोन ABCD मध्ये कोन A आणि कोन B च्या मापाचा गुणोत्तर दिलाय. मग आपण जर निरीक्षण केलं तर कोन A आणि कोन B हे लगतचे कोण आहेत. अँगल इन पॅरलेलोग्राम ABCD अँगल A and angle B is are adjacent angles in given figure. हे लगतचे कोण असल्यामुळं याची प्रॉपर्टी माहित पाहिजे. the sum of adjacent angle of parallelogram is 180 degree. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्परांचे पूरक असतात किंवा त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. हा गुणधर्म अगोदर माहित पाहिजे आणि मग नंतर ते आपल्याला सोडवता येईल. तर आता आपण काय करू की A कोनाचं माप आणि B कोनाचं माप कोन किंवा कोन A चे माप बरोबर 5x व कोन B चे माप बरोबर 4x मानू. आणि मग आता द गिवन अँगल आर द ऍडजसंट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम. दिलेले कोन हे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन आहेत. देअरफॉर 5x + 4x is equal to 180 degree. And then addition 9x is equal to 180. 9x अधिक 180 म्हणून x बरोबर 180 भागिले 9. 9 दोन्ही 18 9 0 0 x बरोबर 20. x ची किंमत 20 आली. आता कोन A चं माप आपण 5x मानलं म्हणून मेजर ऑफ अँगल A is equal to 5 into 20 is equal to 100 degree. And measure of angle B is equal to 4 into 20 is equal to 80 degree. आपणाला काय विचारलं होतं B कोनाचे माप काढा तर B कोनाचं माप आलं 80 अंश. The measure of angle B is equal to 80 degree. प्रश्न सोडवण्यासाठी घेतला आपण सराव संच 4.2 प्रॅक्टिस सेट नंबर 4.2 मधला क्वेश्चन नंबर 4 आणि त्यातलं बीट क्रमांक 3 बीट नंबर 3. एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 जसे 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे तर आयताची लांबी व रुंदी काढा. म्हणजे द रेशिओ ऑफ लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल इज 3:1. द पॅरामीटर ऑफ रेक्टँगल इज 36 सेमी. देन फाइंड लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल. मग आता या आयताच्या लांबी आणि रुंदीसाठी आपण एक समानपट x मानू. आयताच्या लांबी व रुंदीची समानपट
x मानू आणि मग आयताची लांबी काय येईल 3x येईल. देअरफॉर द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 3x. आणि आयताची रुंदी देअरफॉर द ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल इज 1x. म्हणून आयताची रुंदी बरोबर 1x. सूत्र माहित आहे आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड 2 कंसात लांबी अधिक रुंदी. म्हणून आयताची परिमिती बरोबर 2 कंसात l प्लस b लांबी अधिक रुंदी. 2 इंटू l काय आहे तर 3x प्लस b काय आहे 1x. परंतु ही परिमिती दिली आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 36 सेमी. देअरफॉर 36 इज इक्वल टू 2 इंटू 3x प्लस 1x. 36 इज इक्वल टू 2 इंटू 4x 3x प्लस 1x 4x. 36 is equal to 8x. Therefore x is equal to 36 upon 8. 8 न डिवाइड करू 8 चौक 32 4 उरतात दशांश देऊ आणि उरलेल्या 4 वर 0 घेऊन 8 न भाग देऊ तर 8 पंचे 40. x is equal to 4.5 सेमी. and therefore the length of rectangle आयताची लांबी is equal to 3x 3 into 4.5 is equal to 13.5 आणि आयताची रुंदी the breadth of rectangle is equal to 1 into 4.5 is equal to 4.5 सेमी 13.5 सेमी. अगदी अशाच रीतीनं आता राहिलेली उदाहरणं या प्रश्न क्रमांक 4 मधले तुम्हाला सोडवता येणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना तो शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे उद्याच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्स.